आवाजाने एवढ्या वर्ष त्या आवाजाची आणि त्या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली आमचे महेश धुळे सर. त्यांनाही आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आमच्यासोबत ऐकत आहात आणि येस त्यांच्यासोबतच प्रथमच या रात्र रजनीमध्ये मी मनीष बागले तुमचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मजा येणार याही मॅचला आपण पाहतोय तर अगदी महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. आदर्श 11 वांगणी आणि त्यांच्यासोबतच फाईट करण्यासाठी आपण पाहतोय कुळगाव राज क्रीडा मंडळ कुळगाव. 20 मिनिटांची अवधी, त्यामध्ये तुम्हाला 4 षटक फेकणं अनिवार्य असणार आहे. अगदी आमचंही लक्ष नव्हतं तुमच्यापर्यंत, क्षमा असावी. हो, पहिलाच बॉल इनसाइड आउट, लाजवाब स्ट्रोक, बॉल सरळ चाललाय, अगदी दन 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 करत निघून गेलाय. पहिलाच बॉल वरती आलाय दणदणीत चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, विरुद्ध दिशेला हाई बॉल सरळ निघून जाणार होता, पण खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी त्या दुसऱ्या टप्प्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच बरोबरीने मिळणारे धाव इथे फक्त आणि फक्त एकच पाहायला मिळते आपल्याला. सिंगल मिळाली आहे, सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे अगदी आपण पाहतो तर 5 धावा लागल्यात धावफलकावरती. 5 ऑन द बोर्ड. दोन बॉल 5 आलेत. पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने पहिलं षटक जे पॉवर प्लेस आहे, अखिलेश स्ट्रायकिंग एंडला रोहनने अगदी सुरुवात केली, आक्रमकतेने ती सुरुवात केली आहे. सुदर्शन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या 2 बॉल त्यावरती आल्यात 5. हो, स्विच हिट वर स्ट्रोक, अप्रतिम, दर्शनीय, प्रेक्षणीय, डोळ्यांचं पार न फेडणारा हाय स्ट्रोक. बॉल सरळ निघून जातोय मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या टप्प्यावरती आणखी एक चौकार आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचा उपयोग केला, पॉवर पॅक उपयोग. हो, इथे देखील पुन्हा एकदा पायात आणण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग होईल का केली जाते का कॉर्नर रिजन वरती. पहिल्या टप्प्यावरती कलेक्शन, त्यानंतर तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहतोय आपण. गोलंदाज देखील थोडासा निराश, थोडासा नाराज पाहायला मिळतं, कारण त्यालाही हवं होतं की आता स्ट्राईक रोटेट होण्याची आवश्यकता होती. सिंगल मिळाली असती स्ट्राईक वरती आपल्याला रोहन पुन्हा एकदा पाहायला मिळाला असता, कारण उजव्या हाताच्या बॅटर्सला गोलंदाजी करणं थोडं सोपं आहे. अनेक वर्ष आपण जेव्हा सराव करतो, खूप कमी वेळेस आपण तो सरावही लेफ्टी बॅटर समोर केलेला असतो. त्यामुळे एक वेगळं आव्हान आणि त्या वेगळ्या आव्हानापुढे आतापर्यंत अखिलेशची चांगली बॅटिंग केली आहे. 2 बॉल 5 रोहनचे, 2 बॉल 6 अखिलेशचे आणि एकंदरीतच 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी सगळ्यांना लाजवेल असा टेनिस बॉलचा लाजवाब स्ट्रोक केला अखिलेशने आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट करण्यात येत आहेत. चांगलं सेन्सेबल क्रिकेट यालाच म्हणतात. प्रत्येक बॉलवरती तुम्ही षटकार चौकार आक्रमण तर नाही करू शकत आहे. जिथे तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं सोनं सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. 5 बॉल 13 धावा लागल्या धावफलकावरती. राज क्रीडा मंडळ कुळगाव विपक्ष. हो, यावेळेस शफल झाला, आतमध्ये आला, जागा बनवली आणि बॉलला सरळ जागा दाखवली आहे. लॉंग लेग स्क्वेअर ला क्लिअर करत असताना आणखी एक आलाय चौकार.
6 बॉलचा खेळ झाला, 17 धावा धावफलकावरती लागल्यात आणि जर प्रोजेक्टर स्कोरचा आपण विचार केला तर 85 दाखवतोय. पण तसं होऊ देईल का? तसं होणं शक्य नाहीये, कारण आदर्श वांगणी संघ चांगली टीम. पुढचा बॉल, ओहो गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी केली जात आहे. सिद्धार्थ एक उंच पुरा गोलंदाज आहे, अगदी आपण पाहतोय 6 फुटाच्या आसपासची हाईट, त्याचबरोबर 2 ते 3 फुटाचा हात वरती जातोय, त्यानंतर ती डिलिव्हरीची लेंथ त्यांना ती अगदी वरून पाहायला मिळते. अप्रतिम बॉल हाताला, वाईडी शॉर्कर, पहिल्याच बॉलवरती डॉट आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी थोडासा लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, मिड विकेट वरती ट्रॅव्हल होत असताना धाव मिळणार. इथे देखील फक्त आणि फक्त सिंगल डबल, एकेरी दुहेरी धावा, त्यावरती देखील थोडंसं लक्ष देणं आता गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच, पहिलं सत्र, आणि ते पहिलं सत्रही आपण असं म्हणतो ना, अगदी तो मूर्तिकाळ, जसं त्या मूर्तीला घडवण्याचं कार्य करतो. छोटे छोटे जागेवरती कुठेतरी हात लावत असताना, कुठेतरी अगदी आकार देत असताना, तसं पहिलं षटक आणि पहिली इनिंग म्हटली जाते ते आकार देण्याची असते. धावांना आकार देण्याचा प्रयत्न इथे दोन्ही बॅटर्स करतायत, रोहन आणि अखिलेश. 4 बॉल 12 वरती अखिलेश, आक्रमकता त्याच्याकडे, डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. हो, स्विचिट करण्याचा इथे देखील प्रयत्न, फॉलिंग स्विचिटचा प्रयत्न केला आणि इथे चांगली फिल्डिंग राहिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन वरती अप्रतिम फिल्डिंग करण्यात येते, एकही धाव मिळत नाही. बऱ्याच वेळाने आलेला हा डॉट बॉल पाहतोय आपण. या षटकामध्ये सिद्धार्थनी 2 डॉट केलेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक, यानी की पॉवर प्ले 2 P2, ज्यामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, आणि ज्यामध्ये आपण पाहतोय 3 बॉलवरती एकच धाव देत असताना 2 डॉट बॉल टाकलेत सिद्धार्थनी. हो, आणखी एक बॉल, पुन्हा एकदा पायावरती आदळलेला हा बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय काव कॉर्नर रिजन वरती. एकच धाव इथे देखील मिळणार, त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे, आणि धावा आता बनल्यात धावफलकावरती 19 धावा लागल्या धावफलकावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या. आतापर्यंत 4 बॉलवरती सिद्धार्थने अगदी बॅटर्सला क्रॅम्प केलं, आपल्या जाळ्यामध्ये ना रोखून ठेवलं, जणू का हात पाय ते झेरे बंद केलेत ना, तसं काही दोन्ही बॅटर्सला इथे जारी बंद करत असताना सिद्धार्थ. इथे देखील पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. काय बॉलिंग करतोय, गुड बॉलिंग सिद्धार्थ, पण इथे थोडीशी मिसफिल्डिंग, आणि त्यामुळे जिथे डॉट बॉल होता ना, तिथे अगदी मिसफिल्डिंगच्या स्वरूपाने ही अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे, जी बॅटरच्या नाही जाणार. तर आपण पाहतोय तर टीमच्या खात्यामध्ये धाव गेली जाईल. सर बॅटला लागली का? ओके, ओव्हर थ्रोची रन, एक्स्ट्राची रन आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक वरती अखिलेशला आपण पाहणार आहोत. 5 बॉलचा खेळ, 20 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, फेवरेट स्ट्रोक, आणि हाय बॉलचा रन निघून जाणार आहे. अगदी दन 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 करत गेलाय. आणखी एक आलाय अखिलेशच्या बॅटमधून चौकार. आपण ही स्पर्धा पाहतोय, 7व्या वर्षामध्ये त्या स्पर्धेचं पदार्पण झालंय, आणि 7 पर्व नाही झाले, त्या 7 पर्वांचं गर्व असणारी ही स्पर्धा आपण गोरेगावकरांकडून पाहतोय. अनेक स्पर्धा आपण पाहतो 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असतात, पण त्यानंतर पूर्ण विराम लागले जातात. पण इथे हे कार्य देखील तेवढं सुदृढ, तेवढं चांगलं पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये जिथे सुदर्शनने 17 धावा दिल्या, तर त्यालाच पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित करण्यात येते. पण आता पॉवर प्ले ओपन झाला. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, पण तो देखील अगदी जमिनीशी लगत. एकच धाव इथे देखील मिळणार, त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. संयमी सुरुवात सुरू आहे. अखिलेशची बॅट ती चांगली बोलते. 7 बॉल 17 धावांवरती तो खेळतो, आणि रोहन देखील अगदी तो अँकर आपण टाकतो ना, तो अँकर टाकून त्यांनी एक बाजू धरून ठेवलेली आहे. सातत्याने स्ट्राईक रोटेट करतो. स्ट्राईक वरती अखिलेशचा आणण्याचा प्रयत्न. चांगला खेळ आदर्श 11 वांगणी संघाचा आतापर्यंत राहिला.
बॉल रेडी. याही वेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप लॉंग लेग क्लिअर करणारा आणखी एक आलाय. आणखी एक दणदणीत आलाय, तो देखील अखिलेशच्या बॅटमधून चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी फॉलिंग स्वीपचा इथे प्रयत्न केला होता. बॅट थोडासा मिसमॅच स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरून खेळाडू येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नामध्ये इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी 2 चिते मैदानात धावतात आदर्श 11 वांगणी संघाच्या आणि त्या दोन्ही चित्यांनी या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. रोहन आणि अखिलेश अशी साथ देण्याची आवश्यकता नाही. 31 धावा लागल्या धावफलकावरती. 2 गुणांक 3 षटकांचा खेळ झालेला आहे. म्हणजेच काय तर मैदानाच्या आतमध्ये हे 3 बॉल त्यानंतरचं षटक 9 बॉलचा खेळ शिल्लक. 50, 55, 60 बनवणं गरजेचं आहे. पाच ओव्हरची मॅच आहे. म्हणजेच काय तर 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पण इथे एक चांगला स्ट्रोक आणि चांगला प्रयत्न. दुसऱ्या अटेम्प्ट वरती कॅच कंप्लीट. पंचांचं म्हणणं काय, पंच सांगतायत जाऊयात आता आपण आपल्याकडे सुसज्जित असलेली आपली एमटीसी वाहिनीकडे. डिसिजन तिसऱ्या पंचांकडे हे चेक करणं गरजेचं आहे. बॅटर आउट. खूप चांगला कॅच, अप्रतिम कॅच पकडलाय. व्हॉट कॅच. सिद्धार्थने अप्रतिम झेल पकडला. कॅच ऑफ द मॅच म्हणायला हरकत नाही. पाहतो ऍक्शन रिप्ले. बॉलचा अंदाज घेतला, आपल्या जागेवरती ठामपणे उभा राहिला, बॉलला पाहत राहिला, उडी मारली. उडी मारल्यानंतर तो गेला मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा त्यांनी जंप केली आणि ती हवेत असणं गरजेचं होतं. हवेत होता, त्यानंतर कॅच दुसऱ्या अटेम्प्ट वरती मैदानाच्या आतमध्ये येऊन कंप्लीट केलेली आहे. व्हॉट अ कॅच. अगदी बेस्ट फिल्डरचं नॉमिनेशन मध्ये सिद्धार्थचंही नाव नोंदणी करण्याची आवश्यकता आहे आता आपल्याला, कारण कॅचच तेवढी अप्रतिम त्यांनी पकडली आहे. पुन्हा एकदा तो ऍक्शन रिप्ले. त्याचबरोबरीने आमचं कॅमेरामॅन, कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण जर हे चित्र त्यांनी टिपलं नसतं तर मात्र हा खेळ वेगळा पाहायला मिळाला असं आपल्याला. बॉलवरती अचूक नजर, त्याचबरोबरीने शेवटपर्यंत त्या खेळाडूवरती त्या कॅमेऱ्याचं वर्क. व्हॉट कॅमेरा वर्क. विशालचंही कौतुक आहे. चंदू आहेत, विशाल आहेत, गौरव आहेत, तिघांचंही कौतुक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेग प्रचंड, पण बॉल इथे सरळ निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या फास्ट आउटफील्ड वरती चांगला प्रयत्न राहिलाय. शॉट थर्ड मॅनचा खेळाडू अगदी बाउंड्री रोप पर्यंत धावत गेलेला आहे. 22च्या स्वरूपाने या धावा नक्कीच धावफलकेवरती ऍड होतील. दोन धावा इथे घेण्यात येतात. आणखी एक डावखुऱ्या हाताचा बॅटर म्हणजे तेजसला मैदानावरती थोडंसं प्रमोट करण्यात येतं, कारण लेफ्टी बॅटर्स आणि त्या लेफ्टी बॅटरचा आता बोलबाला राहिला. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. कनेक्शन चांगलं आहे का. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू इंटरेस्टेड आणि आणखी एक कॅच चांगली पकडलेली होती, पण बॉल घेऊन सरळ सीमेरेषेच्या बाहेर गेलाय खेळाडू आणि हा बॉल अगदी आलाय षटकार. 6 धावांसाठी.
तेवढं चांगलं झालं नव्हतं. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला, त्यानंतर ट्रॅव्हल होत असताना स्क्वेअर लेगचा खेळाडू इंटरेस्टेड. पुन्हा एकदा चांगला कॅमेरा वर्क, पकडली कॅच, त्यानंतर तो बॅलन्स 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 गेला आणि एक पाय सरळ बाउंड्री रोपच्या बाहेर निघून गेलेला आहे. गुड कॅमेरा वर्क, अप्रतिम कॅमेरा वर्क. पूर्ण आमची ओमसाई MTC लाईव्ह आणि त्यासोबतच स्टार टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थाने ही ओळख राहिली आहे. जॉईंट व्हेंचर म्हणजे संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेमध्ये आपल्याला हे दोन्ही कार्यरत आहेत आणि या दोघांच्या कार्यरतामुळे ही स्पर्धा एवढी चांगली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने कार्यरत कोण आहेत तर आमचं संपूर्ण गोरेगाव ग्रामस्थ मंडळ, उमर 11 गोरेगावची पूर्ण टीम, त्यांचे समर्थक आणि आणखी एक मॅच त्यांची पाहायला मिळेल आपल्याला आजच्या रजनीमध्ये. अगदी 2-3 वाजता पाहायला मिळेल. कोणी झोपू नका आज. यानंतरची एक मॅच आणि त्यानंतर आणखी एक मॅच आपल्याला टीम मानकिवली आणि त्यासोबतच जांता राजा बदलापूर दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपल्याला विनंती असणार आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. अच्छा, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जी असेल 4 षटकांची. अगदी बरोबर. बॉलिंग ट्रॅक वरती बारक्या नॉट 7. पहिलाच बॉल इनसाइड आउट, वर स्ट्रोक ऑन द राईट केलाय बॉल आणि बॉल इथे एका टप्प्यावरती सरळ निघून जातोय. झटपट पटापट आलाय पहिला चौकार. अप्रतिम स्ट्रोक खेळल्यात. अगदी ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टायमिंग होता इथे. खेळाडूला बॉल वरती जाऊन कॅच पकडण्याचा प्रयत्न करायची आवश्यकता होती. जर कॅचचा प्रयत्न केला असता अंगाला कुठेतरी बॉल आदळतो, चौकार वाचला नक्कीच असता. पुढचा बॉल शॉर्ट पिच, पुन्हा एकदा कट करण्याचा इथे प्रयत्न राहिला. बॅटची हलकीशी कडा लागते. आउटफील्ड पहा किती प्रचंड फास्ट आहे आणि फास्ट आउटफील्ड. आणखी एक आलाय, धन 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 करत आलाय रोहनच्या बॅटमधून चौकार. दोन बॉल 2 चौकार आल्यात. पहिला चौकार अगदी आपण पाहिलात ना तर गोलंदाजाची चूक नव्हती. दुसराही चौकार अगदी बॅटची कडा लागते, एज लागते. बॉलरला अगदी आपण असं म्हणतो ना की एक चांगला स्ट्रोक खेळल्यात, तसं काही झालेलं नाहीये. पण 20 मिनिटांची अवधी आहे, त्याचं पालन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 3.2 षटकांचा खेळ झाला. 47 धावा लागल्या धावफलकावरती. 47 ऑन द बोर्ड. रोहन आता तो अँकर रोल संपला, आता तो चांगली बॅटिंग करतोय. आक्रमकता त्याच्याकडे पाहायला मिळते. ही बचावात्मक गोलंदाजी आहे, वाचण्यासाठी गोलंदाजी आहे. डिफेन्सिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बारक्याचा राहिला, कारण त्याला माहित आहे बॅटर त्याच्या रेंजमध्ये आपण बॉल टाकला, भरदस्त शरीर, यस्ती ताकद, प्रचंड ताकदीचा वापर होईल. त्यामुळेच ऑप्शनच्या प्रचंड बाहेर वाईट बॉल चूक होते. 48 धावा लागल्या धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आणखी शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती. थोडस बॅकफुटला गेले, जागा बनवले. आणखी एकदा आपण स्क्वेअर कटचा फटका, एकच धाव इथे देखील मिळणार आहे सिंगलच्या साईनी. 49 49 धावा लागल्या धावफलकावरती. 49 लागल्यात आणि आता 9 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल अगदी आपण पाहिलं ना की 15 ते 20 केलात ना तर मात्र मॅचला मजा येईल. कारण जसं जसं आपण रात्र रजनीकडे आणखी पुढे जातोय, थोडासा ड्यू फॅक्टरही येईल. त्या ड्यू फॅक्टर आल्यानंतर बॉलर्सला बॉल ग्रिप करायला कठीण होणार आणि त्यामुळे बॅट वरती बॉल चांगला येत असताना बॉल जास्ती लांब ट्रॅव्हल पण होईल. त्यामुळे मिसटायमिंग स्ट्रोक्सही 6 जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला धावेची गती वाढवणं गरजेचं आहे. चला टीम कुळगाव, आपल्याला शेवटचा कॉल, अन्यथा आपण 2 बॉलची पेनल्टी आपल्याला लागू शकते किंवा एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येऊ शकतो. तर प्लीज वेळेचं पालन करा. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा पायावरती आदळला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन वरती ट्रॅव्हल होतोय. 82 धावा आतापर्यंत उच्चांक राहिला आपल्या स्पर्धेचा.
माथेरानच्या अगेन्स्ट टीम जोईल संघाचा तो उच्चांक राहिलाय, पण त्याचबरोबरीने आजही आपण असं पाहतो ना की कुठेतरी तो उच्चांक पार होईल का, कारण चांगली बॅटिंग लाईनअप सगळ्याच संघांची आतापर्यंत राहिली आहे. 50 अप 50 धावा लागल्या धावफलकावर आदर्श 11 वांगणी संघाच्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा हा पाळ्यात टाकलाय का, रेंज मधला बॉल आहे आणि यावरती थोडस फंबल, फिल्डिंग खराब आहे. लॉंग ऑफ रिजन वरती हा सरळ सोपा झेल आपल्या हातामध्ये पकडून बॅटरला सरळ तंबूचा रस्ता दाखवण्याची आवश्यकता होती. कॅच सोडला तर आपण मॅचही सोडले की काय. 51 लागलेत, 51 धावा लागल्यात धावफलकावर. शेवटचा बॉल आणखी शिल्लक असणार आहे. पहा तो बॉल शेवटपर्यंत बॉल टिपल्यानंतर अगदी आपण पाहतोय बॉलचा अंदाजही चांगला आणि अंगावरती बॉल घेणं. इंडियन स्टाईल मध्ये बॉलचं कलेक्शन करणं गरजेचं होतं. जणू काय बॉल नाहीये, आगीचा निखारा, आगीचा गोळा येतोय असे फक्त हात पुढे केलेत, अंगाचा वापर केलेला नाहीये. कॅच ड्रॉप. पुढचाही बॉल यॉर्करचा वापर केलाय. ब्रह्मास्त्र यालाच तर म्हणतात. बॉलरकडे काय, बॉलरकडे ब्रह्मास्त्र म्हणजे त्याचा यॉर्कर. ज्या यॉर्कर बॉलचं उत्तर आतापर्यंत टेनिस बॉल, लेदर बॉल, T20 10 ओव्हर 5 ओव्हर 1 ओव्हर 1 बॉल कुणालाही मिळालेलं नाहीये. जर तुम्ही चांगला यॉर्कर टाकताय ना तर मात्र तुमचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे. 4 ओव्हरचा खेळ झाला, 51 धावा लागल्या धावफलकावरती. एक गडीच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येस डीजे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तेजस आहे. तेजसला आता तेजस्वी गोलंदाजी करावी लागणार आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 51 धावा लागल्या धावफलकावरती. कॉमेंट्री बॉक्स एंड करून शेवटचे 6 बॉल. इथे मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न केला पण रोहनची विकेट आणि त्याला सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. स्ट्रगल करत होता, अगदी संघर्ष करत होता आणि त्या संघर्षाचा अंत होतोय. 10 बॉल 17 धावांची खेळी. ठोक डीजे. धन्यवाद. कारण खऱ्या अर्थाने आता आपण संपूर्ण हिंदुस्थानात पाहतोय ना, क्रिकेट हा फक्त खेळ उरलेला नाहीये, तर क्रिकेट एका धर्मासारखा जोपासला जातो. मग तुम्ही अपंगत्व असेल, तुम्हाला अंधत्व असेल, तुमचं वय काय असेल, क्रिकेट हे काही पाहत नाही मित्रांनो. क्रिकेट तुमची एकनिष्ठा पाहतं, क्रिकेट तुमची टेम्परामेंट पाहतं आणि तुमचे स्किल्स पाहतं. म्हणून क्रिकेटचा खेळ त्या दर्जेला गेलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ पीट बॉल सरळ निघालाय. बॉल जातोय कसा तर अगदी झटपट फटाफट आलाय चौकार. जस्ट स्ट्रायकिंग एंड वरती आणि बॅटरचा बोलबाला राहिला. बॅटिंग टीमच्या तेजसनी तेजस्वी बॅटिंग करून दाखवली आहे. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करत असताना अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर चेंज ऑफ पेस बाहेर निघाला. पंच सांगतायत थांबा, होल्ड करा सर, वाईट बॉल असणार आहे. वाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर पहा बॉलनी अगदी तुमचा घडाईचा काटा कसा फिरतो, गर तशी गिरकी खाल्ली आहे. ऑफ स्पिनचा वापर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनी मारा करतोय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ गिरकी खात बाहेर निघालाय. अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धावा बनल्यात किती तर धावा बनल्यात धाव फलकावरती अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पाहत उर्वरित 4 बॉल वरती किती धावा बनतात. हा लोअर फुल टॉसचा बॉल थोडासा मिस टायमिंग आणि आणखी एक बॉल सरळ निघालाय. पहिल्या टप्प्यावरती थोडासा खराब क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन रिजन वरती आणखी एक चौकार.
धन्यवाद. चांगला स्ट्रोक आपण पाहिलात. शफल होणं आजकाल बॅटर्सकडे एक मोठं अस्त्र राहिलंय. क्रीजचा वापर करता डीप इंटू द क्रीज शफल होतात आणि त्यावेळी बॉलरकडे जागाच उरत नाहीये बॉलिंग करण्यासाठी. तसाच प्रयत्न तेजसने केला. षटका चौकार आला. 60 धावा लागल्या धावफलकावर. 3 बॉलचा खेळ शिल्लक. आणखी एक फुल टॉस बॉल फ्लिक करण्याचा इथे प्रयत्न. बॉडीला टर्न केला. स्कोअर लेग वरती थोडंसं फंबल आणि त्यानंतर मिड विकेटचा खेळाडूही बीट झालाय. बॉल अगदी पटापट जाऊन रोपच्या बाहेर. आणखी एक चौकार. सो मच बॅक टू बॅक 3 बॉल वरती 3 चौकार आलेले आहेत. मध्ये एक वाईडही आहे पण तरी देखील 3 बॉल वरती 3 चौकार आणि त्यामुळे धावफलक 64 या आकड्यावरती आलाय. 64 ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली पण त्यानंतर मिसफिल्डिंग आपण पाहतोय आणि ज्यामुळेच टीम कोळगाव आता इथे त्याचा कॉस्ट पे करते. 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटिंग तेजस आणि बॉलिंग साठी पुन्हा एकदा तेजस. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळी बॉल देखील हवेमध्ये जात असताना पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आता देखील आपण पाहतोय. तर दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि त्याचबरोबरीने दुसऱ्या धावेचाही प्रयत्न पण त्या प्रयत्नामध्ये यश लाभत नाहीये. पण यश कुणाला लाभतंय तर आदर्श इलेव्हन वांगणी संघालाही लागतंय. सगळेच म्हणत असतील वांगणी टीमची विकेट गेली आहे पण यश का लाभलं का कारण त्याच्या मागे कारण तेजस स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. अगदी आपण पाहिलं ना 30 यार्ड सर्कलच्याही बाहेर बॉल गेला नव्हता पण तरी देखील हे चातुर्य ही समय सूचकता प्रेझेन्स ऑफ द माइंड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रेझेन्स ऑफ द माइंड. बॉलर निराश आहे. बॉलर करेल काय. बॉलरनी चांगली बॉलिंग केली आहे. पहिली बाउंड्री आली ती देखील अगदी मिड ऑफ रिजन वरती मिसफिल्डिंग. त्यानंतर पुन्हा एकदा मिसफिल्डिंग लॉंग ऑन वरती. त्यानंतर स्क्वेअर लेग वरती मिसफिल्डिंग. सगळ्या मिसफिल्डिंगचे आलेले चौकार आहेत. त्यामुळेच गोलंदाज निराश आणि तरी देखील या बॉलवरती त्याने चांगला बॉल हाताळला. पायाला लागला पण इथे देखील मिसफिल्डिंग झालेली आहे. 65. लास्ट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळला. त्यावेळी चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरवर खेळाडू आलाय. आणखी एक चूक. आणखी एक कॅच ती देखील जमीनदोस्त होत आहे आणि इथे फेकी करण्यात आली आहे. इथे मात्र यश मिळत आहे गोलंदाजाला. तो म्हणतोय आणखी काय करण्याची आवश्यकता आहे. आणखी काय टेम्परामेंट. आणखी काय 100% देण्याची आवश्यकता आहे. फिल्डिंग खूप मोठं अस्त्र आहे मित्रांनो. कारण तुमची जर फिल्डिंग खराब असेल तर मात्र असं काहीतरी पाहू शकता पण हरकत नाहीये. कधीतरी असतं कारण नाईट क्रिकेटना आपण खूप कमी वेळेस खेळत असतो. खूप खेळाडूंना तो अंदाज नसतो की अंडर लाईट तुम्हाला बॉल कसा जज करायचा आहे. त्यामुळे सातत्याने थोड्याशा झालेल्या चुका पण त्या चुकांवरती देखील तुम्ही काम केलं ना तरी मात्र हा सामना तुम्हाला जिंकता येऊ शकतो. धावा लागल्या धावफलकावरती. 67 जिंकण्यासाठी 68 धावेंचं लक्ष असणार आहे. चला या टॉस साठी या दोन्ही टीम्स. जाणता राजा बदलापूर आणि त्याचबरोबरीने टीम मानकिवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. आलेत कॅप्टन्स. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सर. चला दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. तर जाणता बदलापूर गाव आणि श्रीगणेश मानकिवली दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत आणि सन्माननीय पटेल ब्रदर्स आपण या. सन्माननीय मदनजी पटेल साहेब आणि संतोषजी पटेल साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. हेड इज द कॉल अँड हेड ॲज इट इज. पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय या. तर मानकिवली संघाने टॉस जिंकला. निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. मानकिवली टीम ऑन द टॉस अँड डिसिजन पेंडिंग.
नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. एका बाजूने श्री गणेश मानकिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल जांताराच्या बदलापूर गाव. आणि त्या सामन्याचा टॉस इथे संपन्न झाला. टॉस जिंकलाय श्री गणेश मानकिवली संघाने आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. जाऊयात विद्यमान सामन्याकडे, जिथे लक्ष असणार आहे 68 धावेंचं. 68 इज द टार्गेट. 68 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. सिद्धेश राऊत आणि सुदर्शन जाधव ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. लक्ष इथे 68 धावेंचं असेल. 68 इज द टार्गेट. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ मैदानावरती खेळतोय आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय चंद्रकांतजी कोंडिलकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ हा मात्र मैदानावरती खेळतोय. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 68 धावेंची आवश्यकता आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श 11 वांगणी या दोन संघांदरम्यान मात्र हा सामना सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या बॉल वरती पिकअप शॉट. बॉलला पाठवलंय सीमा रेषच्या पलीकडे. बॉल जातोय दूरवरती. डगआउट मधून सेट होऊन सिद्धेश मैदानावरती पोहोचलेत आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. ठोकलाय मॅक्सिमम. अप्रतिम फटका आणि टायमर सेट झालेला आहे. 1:14 पहिला बॉल पडलाय. पहा इथे मात्र 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं पूर्ण होणं अनिवार्य, याची नोंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पहिल्या बॉल वरती षटकार मारून वार केला, परंतु पुढच्याच बॉल वरती गोलंदाज पलटवार करतायत. आली आहे विकेट. फलंदाज बाद. अगदी वरच्या भागात बॉल लागला. ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल होता आणि थोडेसे लेट देखील झाले शॉट खेळण्यासाठी आपण पाहिलं तर. आणि तिथे मात्र हवेमध्ये बॉल गेला. सोपा जाईल. साफ डिसमिसल इन द एंड. आणि आली आहे पहिली सफलता. 6 वरती पहिली विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती षटकारानं सुरुवात केली होती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. तेजस मेहर क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. सहा धावा धावपलकावरती आहेत. 28 बॉल मध्ये 62 धावेंची आवश्यकता आहे. तेजस मेहर मैदानावरती पोहोचलेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आता तुम्हाला विकेट वरती पाहायला मिळेल. डावखुरे आता जे तेजस मेहर मैदानावरती पोहोचलेत. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आलाय, परंतु पुढच्या बॉलवरती विकेट देखील आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. फटका अप्रतिम. इनफिल्डला क्लिअर केले आणि बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. बॅकफुटला जात असताना तेजस मेहर देखील पहिल्या बॉलवरती स्क्वेअर कटच्या माध्यमातून चौकारानं खातं खोलतायत. अप्रतिम फटका आपण पाहिला. बॅकफुटला जात असताना हा फटका आपण पाहिलाय आणि चौकार तिथे अर्जित केलाय. 10 धावा धावपलकावरती. 10 रन लॉस ऑफ द 1 विकेट. 10 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार आलाय. षटकारानं खातं खोललं होतं. फलंदाज त्या ठिकाणी सिद्धेश राऊत यांनी, ते बाद झालेत. आणि तदनंतर तेजस मेहर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाहीये आणि तदनंतर मात्र ड्रिल करून दाखवतात कसं खेळायचं होतं, परंतु
तब तक चुडिया चिपकाई खेत आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये क्लिअर चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. अँगलनं बॅकलिफ्ट आली आणि तिथे मात्र आणखी एक बॉल डॉट. ज्यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल झालाय. अप्रतिम फटका आहे आणि बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. चुम्मा तू मुझको उधार दे दे. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 लॉस ऑफ दी 1 विकेट. अप्रतिम फटका आहे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डनरी स्ट्रोक. हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. तेजस मेहर यांच्या बॅट मधून आलाय चौकार आणि षटक क्रमांक एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. संपलंय. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सो मच. आमचे मित्र आणि पंच सन्माननीय अमितजी डांगरे साहेब यांच्या माध्यमातून देखील राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला शुभेच्छा आल्यात. त्यासोबत आपण पाहतोय नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय चंद्रकांतजी कोंडिलकर साहेब यांनी या संघाला पुरस्कृत केले. त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी या स्पर्धेला आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला मनापासून शुभेच्छा आहेत. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 50 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. अप्रतिम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आहे. तेजस मेहर देखील 4 बॉल मध्ये 12 धावा त्यांनी बनवल्यात आणि सुदर्शन जाधव त्यांच्या जोडीने आतापर्यंत सुदर्शन यांनी बॉल फेस केला नाहीये. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. रिक्वायर्ड रन रेट 12.50. म्हणजे जी धावसंख्या राखायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा पुढे सध्याच्या घडीला राज क्रीडा मंडळ कुळगाव. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. ऑफस्टम्पच्या खूप जास्ती बाहेर तरी देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट्समॅन तर खूप वेगानं झालं परंतु हा बॉल ऑफस्टम्पच्या खूप जास्ती बाहेर आहे आणि पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं. एका धावे करता हा बॉल वाईड आहे. शरीरापासून खूप दूर टाकण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी आणि इथे मात्र वाईड बॉल पंचांनी घोषित केला. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती ओम. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि खूप जोरात फटका मारण्याचा प्रयत्न करतायत सध्याच्या घडीला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. सुदर्शन जाधव देखील चांगले फलंदाज आहेत परंतु खूप वेगात बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाले. बॉल कुठे बॅट कुठे काही ताळमेळ नव्हता. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि हा बॉल देखील तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ दी 1 विकेट. परंतु खूप जास्ती वेळ असं चालणार नाहीये. त्यांना देखील टच मध्ये यावं लागेल. जर जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. 19 लॉस ऑफ दी 1 विकेट. कडाक्याची थंडीत शेकोटी विजवा विनंती आहे. वाईट बॉल. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 5 शेकोटीचा दूर मैदानामध्ये येतोय. आता ज्या एंडनं मॅच सुरू आहे मिड विकेट रिजन मध्ये शेकोटी पेटवली आहे. शेकोटी विजवायची आयोजकांच्या वतीने विनंती आहे. चिंचेच्या झाडाखाली शेकोटी पेटवली. शेकोटी विजवा. वीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 लॉस ऑफ दी 1 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि एकच चूक मात्र वारंवार करताय सुदर्शन जाधव. ही चूक सुधारावी लागेल. सरळ बॅटने देखील क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 20 लॉस ऑफ दी 1 विकेट. 2 वाईड आलेत. 2 डॉट देखील आलेत. 20 धावा धावपलकावरती आहेत. सुदर्शन जाधव थोडेसे ऑफ कलर आतापर्यंत पाहायला मिळाले. 20 लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती ओम आहेत. त्यांच्या माध्यमातून 2 बॉल वाईड आलेत. 2 योग्य लाईन वरती आलेत. यावेळेस मात्र अप्रतिम फटका आहे. जे शांत राहतील ते सुदर्शन जाधव कसले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डनरी स्ट्रोक सुदर्शन जाधव यांच्या बॅट मधून आलाय. मॅक्सिमम षटकार.
26 धावा धावपलकावरती असरारजी वगैरे यांच्या बॅनरवरती बॉल जाऊन थेट आदळला होता कटआउटवरती. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओम यांच्यावरती देखील आक्रमण झालंय. सुदर्शन देखील आता थोडेसे टच मध्ये आलेत. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुलर लेनचा हा बॉली लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि अवश्य अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळालेत. तिथे मात्र 2 धावा प्राप्त झाल्यात. अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळालेत. चला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. बाउंड्री चेक साठी तिसऱ्या पंचांची मदत इथे मात्र घेतली जाते. सेफ आहे. 2च धावा 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. क्षेत्ररक्षकाचं एकदा कौतुक झालं पाहिजे. अखिलेश यांचं कौतुक झालं पाहिजे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन्ही पाय सोबत हवेमध्ये होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोरे आहेत आणि हा देखील बॉल जाईल सीमा रेषच्या पलीकडे. धावपलकावरती धावा आहेत 32. 32 लॉस ऑफ दी 1 विकेट. धाव्यांची आवश्यकता आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अद्याप देखील या षटकामधील 32 धावा धावपलकावरती आहेत. तेजस मेहर आणि सुदर्शन अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. जरूर सिद्धेश राऊत एक षटकानंतर बाद झालेत, परंतु ही जोडी सांगते हम है ना, हम है तो क्या गम है. आणि यांनी देखील अप्रतिम बॅटिंग केली आहे. 32 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ओम सज्ज आहेत. पुढचा बॉल यावेळेस हलका हाताने बॉलला खेळतायत. एक धाव तिथे प्राप्त केली आहे. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम सुदर्शन जाधव. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत आहे. 33 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि जबाबदारी स्वतःकडे घेतली. या देखील षटकामध्ये धावा आल्यात 15 आणि 10 बॉल मध्ये 27 धाव्यांची भागीदारी पाहायला मिळाली. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 35 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत तेजस. षटक क्रमांक 3 साठी तेजस पडवळ गोलंदाजी ट्रॅकवरती आले. 33 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ दी 1 विकेट. 18 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 13 धाव्यांवरती नाबाद आहेत तेजस मेहर. 6 बॉल मध्ये 13 धावा सुदर्शन यांनी बनवल्यात आणि 4 मध्ये 12 धावा तेजस मेहर यांनी देखील बनवल्यात. 33 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आतापर्यंत 225 चौकार आणि 208 षटकार या स्पर्धेमध्ये आलेत. 18 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. एका बाजूने आदर्श 11 वांगणी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये राज क्रीडा मंडळ कुलगाव असा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी सज्ज होत आहे सुदर्शन जाधव. फुलटॉस बॉल मिस तर झालाय, परंतु बॅट्समन तिथे आपण पाहतोय बीट झालेत आणि विकेट किपर देखील बीट होत आहेत. कदाचित बॅटच्या एजला बॉल लागलाय आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. बॅट दाखवली होती पंचांना सुदर्शन यांनी. हा आहे चौकार बॅटच्या एजला लागून. चिकनी कम सुदर्शन बॉल विकेट किपर हातात गेला सांगितलं असतं बॅटचं एज आहे, परंतु यावेळेस सांगितलंय कारण मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे, तिकडे देखील लक्ष असतं. 37 लॉस ऑफ दी 1 विकेट. 37 लॉस ऑफ दी 1 विकेट. पुढचा बॉल ऑन साइडला खेचलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. समजले का तुले? सुदर्शन जाधव म्हणतात मला. आणखीन एक षटकार.
आणखीन एक बॉल स्विच हिट केलाय. नाद करते काय, यायलाच लागतंय यावेळेस चौकार. फोर्टी 47 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 बॉल मध्ये 27 धावेंवरती सुदर्शन जाधव नाबादित अप्रतिम झालाय आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 48 लॉस ऑफ दी 1 विकेट. 48 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 48 लॉस ऑफ दी 1 विकेट. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. 48 रन लॉस ऑफ दी 1 विकेट. 48 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे सुदर्शन जाधव आणि तेजस मेहर या जोडीची. 10 बॉल मध्ये 28 धावेंवरती नाबाद आहेत. सुरुवातीला 2-3 बॉल अडखळले सुदर्शन, परंतु एकदा लईत आल्यावरती अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका आहे. अलंग दी कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झालाय काउ फेज मध्ये. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 49 लॉस ऑफ दी 1 विकेट. 49 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिली विकेट 6 धावेंवरती आली होती. आता 13 बॉल मध्ये 19 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस पडवळ आहेत आणि समोर बॅटिंग साठी पुन्हा एकदा सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल या षटकामधला शिल्लक आहे. 49 लॉस ऑफ दी 1 विकेट. आणखीन एकदा आक्रमण आणि आणखीन एक बॉल मात्र जाईल सीमा रेसच्या पलीकडे. बॅटिंग करणारी टीम 50 अप होतीये. राजक्रीडा मंडळ कुळगाव 55 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. ते जरूर खेळलेत. 55 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ऑन साईडला आक्रमण केले तेजस मेहर यांनी आणि इथे मात्र एकच धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 56 धावा धावपलकावरती. 56 लॉस ऑफ दी 1 विकेट. 11 बॉल मध्ये 12 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाला 11 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती ओम आहेत. 68 धावेंचं मोठं लक्ष होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अप्रतिम सुरुवात खरं तर राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाची पाहायला मिळाली. सिद्धेश राऊत यांच्या बॅटमधून षटकार आला. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग आणि तदनंतर दुसऱ्याच बॉलवरती व्हेरी सेकंड बॉल ऑफ द इनिंग ते बाद झाले आणि तदनंतर मग मात्र सुदर्शन आणि तेजस यांनी जबाबदारी सांभाळली. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण समोरच्या दिशेने आणि यावेळेस मात्र बॉल पोहोचलाय क्षेत्ररक्षकापर्यंत आणि इथे झेल टिपला गेलाय. आली विकेट. फलंदाज बाद. रन ऑफ प्ले. इथे मात्र विकेट आली आहे. सुदर्शन जाधव माघारी परतलेत. 12 बॉल मध्ये 34 धावा त्यांनी बनवल्यात.
आणि आता सामना पुन्हा एकदा टर्न होतोय की काय, मॅच मध्ये आणखी एखादा ट्विस्ट येतोय का, हे देखील चित्र पाहायचंय. सुदर्शन जाधव यांची विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती क्रमांक 4 वरती पोहोचतायत. कल्पेश मैदानावरती पोहोचतायत. आवश्यकता नव्हती या षटकाराची. आता मात्र रन बॉल इक्वेशन होतं. सुदर्शन जाधव यांनी जी धुलाई करायची होती ती ऑलरेडी केली होती, परंतु आता 10 बॉल मध्ये 12 धाव्यांची आता आवश्यकता आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क जी घ्यायची होती ती सुदर्शन जाधव यांनी ऑलरेडी घेतली होती. 6 बॉल मध्ये 14 धावांवरती नाबाद आहेत नवीन फलंदाज कल्पेश. आता स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. 56 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल, अतिरिक्त धाव प्राप्त होईल आणि अतिरिक्त धावेने देखील धावफलक पुढे जाते. 57 धावा धावफलकावरती आहेत. 57 लॉस ऑफ द 2 विकेट. 57 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. नवीन फलंदाज कल्पेश मैदानावरती. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता. ज्यावेळेस देखील बॅटचा एज आणि चूक झाली आहे सुदर्शन यांच्याकडून, नंतर कल्पेश देखील बाद होत आहेत. आणखीन एक सफलता, गोल्डन डकचे शिकार ते ठरत आहेत. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 57-3. इट इज अ गेम ऑफ मोमेंटम आणि मोमेंटम शिफ्ट व्हायला फार वेळ या खेळामध्ये लागत नाही. आपण 5 षटकांची मॅच खेळतो. 5 षटकांच्या मॅच मध्ये एका बॉल मध्ये देखील मोमेंटम बदलू शकतं आणि तेच चित्र मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. कुलगाव संघाने खूप वेगाने डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दिलाय, परंतु जशी सुदर्शन जाधव यांची विकेट आली आहे, आणखीन एक विकेट आली आहे. नवीन फलंदाज ओमकार मैदानावरती पोहोचतायत, परंतु आता जबाबदारीपूर्ण खेळ त्यांना देखील करावा लागेल आणि एकदा विकेटचा सिलसिला सुरू झाला की मग संघाला पुनरागमन करता येतं. टेस्ट क्रिकेटमध्ये सेशन बाय सेशन क्रिकेट बदलत जातं. एका दिवसामध्ये 3 सेशन असतात टेस्ट क्रिकेटमध्ये, तिथे सेशन बाय सेशन क्रिकेट बदलतं. वन डे क्रिकेटमध्ये एक 10-15 ओव्हर नंतर क्रिकेट बदलत असतं. T20 क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता एक 3-4 ओव्हरमध्ये मोमेंटम बदलत असतं आणि 4-5 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल नंतर मोमेंटम बदलत असतं आणि इथे मात्र मोमेंटम बदललेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. ते आता झुकलंय सध्याच्या घडीला. आदर्श 11 मागणी संघाच्या बाजूने. आता बॉल शिल्लक असतील 9 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 11. 9 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. त्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बॅटर, परंतु क्षेत्ररक्षक देखील मैदानावरती संपूर्ण समर्पण आहे. पडझड मैदानावरती होती, परंतु बॉलला रोखायचंय आणि इथे मात्र पडझडीसाठी देखील टाळ्या वाजतायत. 2 धावा आल्यात, त्यासाठी देखील टाळ्या वाजल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 59. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रत्येक रन महत्वाची आहे. जोपर्यंत सुदर्शन जाधव मैदानावरती होते असं वाटलं की खूप वेगाने हा सामना निघून जाईल, परंतु क्रिकेट आहे, कधी बदलेल बॉस, तिथे मात्र नियम नाही. 8 बॉल मध्ये 9 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 9. कमालीचा बॉल आहे. स्लोवर 1 टाकलाय, कमी गतीने हा बॉल टाकलाय आणि इथे मात्र बॅट्समनला चकवा दिलाय. अप्रतिम बॉल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने लेग कटर स्वरूपाचा बॉल होता आणि पडल्यावरती मात्र असं वाटलं टेस्ट क्रिकेटची मॅच आहे की काय, इतकी धूळ उडाली. डॉट बॉल. 59 धावा धावफलकावरती. बॅटच्या अगदी जवळून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय. 7 बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. सामन्याने रंग बदललेत. आणखीन एक बॉल. ज्यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, 1 धाव तर प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. रेस लागली आहे बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु ही रेस जिंकली आहे बॉलने. बॉल जातोय सीमा रेसच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल मध्ये 5 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ हा मात्र क्षणाक्षणाला आपले रंग बदलत असतो आणि ते रंग बदललेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. 68 धाव्यांची आवश्यकता असताना अप्रतिम बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. सुदर्शन जाधव क्रमांक 3 वरती पोहोचले होते. अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं. रन बॉल इक्वेशन असताना सुदर्शन जाधव बाद झाले आणि त्यानंतर आता सामना आलाय. 6 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे.
ओम थोडेसे जरूर महागडे राहिलेत. 2 षटकांमध्ये 23 धावा खर्च केल्यात, परंतु 2 महत्वाच्या सफलता त्यांनी आपल्या नावे केल्यात आणि 63 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये देखील आपल्याला थ्रिलर पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाहीये. ही मॅच देखील रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचली आहे. 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता. 6 बॉल 14 धावेंवरती तेजस मेहर नाबाद आहेत. 63 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 6 बॉल मध्ये 5 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला आदर्श 11 मागणी संघाने देखील आदर्श पुनरागमन केलं या सामन्यामध्ये आणि इथून मात्र 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 5 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पियुष अंतिम षटकासाठी 6 बॉल मध्ये 5 धावा कोणता संघ जिंकेल? पहिला बॉल वेल लेफ्ट केलाय आणि हा बॉल दिशाहीन देखील आहे. वाईड बॉलने सुरुवात झाली आहे. 64 धावा समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 6 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे. वाईड यॉर्करला गेले जरूर, परंतु खूप जास्ती बाहेर टाकला. अँगलनं बॉल आणखी बाहेर गेला आणि हा बॉल वाईड आहे. 64 धावा धावफलकावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 64 लॉस ऑफ द 3 विकेट आणि आता 6 बॉल मध्ये 4 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. बातचीत दोन्ही फलंदाज एकमेकांसोबत करतायत. एकमेकांचं मनोबल उंचावलं जात आहे. ओ कमालीचा बॉल आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा बातचीत तर होईल. 5 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. सामना कसा रंग बदलतो हे चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळालंय. तेच तेजस मेहर मैदानावरती आहेत, ज्यांनी मात्र खूप फ्रीली बॅटिंग केली आहे, परंतु क्रुशियल मोमेंटला सामना आलाय. 5 बॉल मध्ये अजूनही 4 धावे. 5 बॉल 4ची अवस्था असताना हा देखील बॉल शरीरावरती आदळला. धावबाची संधी निर्माण झाली आहे, परंतु 1 धाव तिथे प्राप्त होईल. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त झाली आहे. एकेरी धावेनं धावफलक पुढे जात आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 65. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लेग बाईटची ही धाव आली आहे आणि आता 4 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 3 धावा अजूनही बनवायच्या. 4 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय. सामना होता कुठे, सामना आला कुठे. क्रिकेटचा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये मात्र कधी काय होईल या गोष्टीचा नेम नाहीये. 4 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता. ओमकार स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल 3 धावेंची आवश्यकता. ही देखील मॅच क्रुशियल मोमेंटला पोहोचली आणि आज मात्र सुपर ओव्हर प्रेडिक्ट मी करत नाही या सामन्यामध्ये. ज्यावेळेस ते समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, कमालीचं टायमिंग पाहायला मिळालंय. ओमकार फिनिशेस ऑफ ही स्टाईल. हा सामना ओमकारने फिनिश केलाय आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. विजयी टीमचं अभिनंदन आणि पराभूत टीमचं देखील कौतुक. हार्ड लक टीम. आदर्श 11 मागणी. विनंती बॉल जमा करा.